उपस्थित असलेल्या प्रशिक्षक म्हणून आलेले आहेत आपल्याकडे ते सर अनिल सदाशिव कोंडलेकर यांचं मी स्वागत करते। तर आज आपण ना टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे, त्या घटकाचं नाव आहे क्रिएटिव्हिटी। क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? नवनिर्मिती, सृजनशीलता असे त्याला शब्द आहेत। तर आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा विचार करतो रेग्युलरपणे, तसा विचार न करता एका वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा। असं जेव्हा जेव्हा आपण करू तेव्हा तेव्हा आपल्या बुद्धीला चालना मिळेल। आता आशेची पद्धत ही तुम्हाला कळली, क्रिएटिव्हिटी कशी निर्माण करायची ही जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही ते मुलांमध्ये निर्माण करा। पण आता तुम्हाला क्रिएटर करायचं नाहीये, तुम्हाला क्रिएटिव्हिटी म्हणजे काय हे समजून तुम्ही मुलांकडनं ते करून घ्यायचं। त्याकरता आपण एक छोटासा खेळ घेतोय। मी इथे एक आकृती काढतो फळ्यावरती। आता ही आकृती तुमच्या समोर आहे, तर हे पाहिल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या डोक्यात काय आलं? काय दिसतंय? यश दिसलं, बरोबर? तुम्हाला काय दिसलं? आता यशच्या पलीकडे काय? दोन सी दिसतात। आता हा झाला क्रिएटिव्हिटीचा पहिला पार्ट। आता इथून तुम्ही आता शोधत जा, तुम्हाला किमान 10 गोष्टी दिसायला पाहिजेत, जास्तीत जास्त 25 पण दिसतील। ठीक आहे? आता ह्यांनी जर सांगितलं की यश दिसतो आणि 2 उलटे सी दिसतात, तर तिथं लिहायला सुरुवात करा तुमच्या वहीमध्ये। पहिल्या लिहा यश। इथे या फ्लेक्सवर ही कविता आहे, बालकविता आहे।